नमस्कार. मागच्या आठवड्यामध्ये ना आमच्या घराची डोरबेल वाजली आणि मी दरवाजा उघडला. तर दरवाजामध्ये होते 2 अमेरिकन मुलं आणि ते मला विचारत होते, "आम्ही तुमचे कचऱ्याचे कॅन धुवून देऊ का?" येस, यू हर्ड इट राईट. आणि ती मुलं अंशची मित्र आहेत. अंशच्या शाळेमध्ये त्याच्या वर्गामधली आहेत. सेम वयाची मुलं आहेत. आमच्याच स्ट्रीटवरती राहतात. याच रस्त्यावरती त्यांचं थोडंसं खाली गेलं की घर आहे. वेल डू फॅमिलीमधून येतात. पण तरीही ते आमच्या दरवाजावर नॉक करून आम्हाला विचारत होते, तुम्हाला कचऱ्याचे कॅन धुवून हवे आहेत का? ऑफकोर्स त्याच्या बदल्यात त्यांना पैसे हवे होते. सो हिअर इज द थिंग. अमेरिकेमध्ये ना मुलांना स्वावलंबी बनवण्याचं ट्रेनिंग खूप लहानपणापासूनच दिलं जातं. मग ती घरातली कामं करणं असो, घरातले कुठलेही काम असो, अगदी घर झाडण्यापासून, पुसण्यापासून, स्वतःचा बेड लावण्यापासून, स्वतःची रूम स्वच्छ ठेवण्यापासून, भांडी घासण्यापासून, मुलगा असो मुलगी असो दोघांनाही ते सगळ्या प्रकारची कामं शिकवण्याचा प्रयत्न करतात. उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्टी असते. ते काय करतात, मुलांना जा आज लिंबू सरबत विका, आज तुम्ही लोकांना कॉफी विका, चहा विका, असं काय काय म्हणजे टेबल टाकायचा रस्त्यावरती कॉर्नरवरती, एक साईन बनवायचं, लेमोनेड स्टँड, ज्यूस स्टँड, कुकी स्टँडसारखं, आणि त्यांना सामान द्यायचं आणि ते त्यांनी विकायचं जस्ट फॉर फन. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मुलं एंगेज राहतात, दुसरं म्हणजे त्यांना कळतं की पैसे कमवण्यासाठी किती मेहनत करावी लागते. सो हे सगळं तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये किंवा तुम्हाला माहिती असेल, लोक करत असतात अमेरिकेमध्ये. पण आमचा हा एक्सपिरियन्स थोडा वेगळा होता, कारण की ते आले होते आमचा कचऱ्याचा कॅन धुवायला. $15 एका कॅनचे त्यांनी मागितले. आम्ही थोडीशी बार्गेनिंग करून त्यांना $12 दिले. ॲक्च्युली $12 पण खूप भयंकर जास्त आहे, पण आम्ही दिले कारण की ते काहीतरी शिकण्यासाठी करतायत आणि त्यांनी भरपूर मेहनत घेतली. आमच्या घराच्या बाजूलाच नळ आहे आमचा. त्या नळाला त्यांनी पाईप जोडला. स्वतः एक पॉवर वॉश मशीन घेऊन ते फिरत होते. एका वॅगनमध्ये त्यांनी ते मशीन ठेवलं होतं. ते घेऊन ते आले, सोबत ब्रश आणि काय काय त्यांना जे काही सामान लागणार होतं ते सगळं सामान त्यांच्यासोबत होतं. प्रत्येक दरवाजावर जाऊन ते नॉक करत होते स्ट्रीटवरच्या आणि लोकांना विचारत होते, तुमचे कचऱ्याचे कॅन धुवून देऊ का? त्यांनी आमचा कचऱ्याचा कॅन एकदम चकचकीत करून दिला. त्याच्या बदल्यात $12 घेतले आणि मी त्यांना सहज विचारलं, आज तुम्ही किती कचऱ्याचे कॅन धुतले? तर ते म्हणाले, तुमचा कॅन 6वा आहे. म्हणजे आता प्रत्येकाने तर त्यांना $15 दिले नसतील, पण जे काही दिले तेवढे त्यांनी बऱ्यापैकी पैसे कमवले. मुलं पण बिझी राहिली, त्यांना कळालंसुद्धा मेहनत करून पैसे कसे कमवायचे, आणि आईवडिलांना पण मनाला समाधान. चला बाबा, पोरांनी थोडेफार पैसे कमवून आणले.